आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्याशी मैत्री करत त्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विरोधात कोतवाली पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या आधारे फेब्रुवारी ते मे या कालावधीत आरोपी नितीन मस्के याने आपल्याशी जवळीक साधली, मैत्री केली आणि शेत शिवारात नेऊन आपल्यावर अत्याचार केले असे नमूद केले. त्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात मस्के यांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहे. परभणी परळी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण रद्द करण्याची मागणी. परभणी परळी रेल्वे दुहेरीकरणासाठी बाधित शेतकऱ्यांचा भूसंपादनास तीव्र विरोध असून भूसंपादनाचे नोटिफिकेशन रद्द करा या मागणीसाठी 18 मे सोमवार रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड व सुरडवाडी शिवारातून परभणी परळी रेल्वे रोडाचे दुहेरीकरण प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी बागळण्याचा प्रशासनाचा डाव असून या प्रकल्पासाठी शेतकरी 1 इंच जमीनसुद्धा देणार नाहीत. प्रशासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची तीव्र भावना आहे. बाधित शेतकरी हे अल्पभूधारक असून शेती हे उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. शिवाय दिला जाणारा मोबदला हा अल्प असून शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केलेली संयुक्त मोजणी अमान्य आहे. यातून मिळणाऱ्या मोबदल्यातून बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन होणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी परभणी गंगाखेड रेल्वे दुहेरीकरणासाठी जमीन संपादनासाठी नकार देत दिलेल्या निवेदनावर कॉम्रेड राजन क्षीरसागर, ओंकार पवार यांच्यासह असंख्य शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना न्याय देण्याची युवक काँग्रेसची मागणी. नीटमधील कथित पेपरफुटी, अनियमितता आणि विद्यार्थ्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने आज दिनांक 19 मे मंगळवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेल्या खेळ तात्काळ थांबवून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की देशातील लाखो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेतात. मात्र नीट परीक्षेत सातत्याने समोर येत असलेल्या पेपरफुटी, गुणातील विसंगती आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता व नैराश्याची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत होत असल्याचे नमूद करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. पेपरफुटी प्रकरणानंतर निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे प्रसार माध्यमातील वृत्तानुसार काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांचा उल्लेख करत युवक काँग्रेसने तीव्र चिंता व्यक्त केली. संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत, समुपदेशन आणि पुनर्वसन सहाय्य द्यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच नीट प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कठोर फौजदार कारवाई करावी, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित करावी आणि विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुनर्स्थापित करावा अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात अजित वरपुडकर, सुहास पंडित, मयूर मोरे, अमोल डाखोरे, राजपाल देशमुख, दिगंबर खरवडे, गोविंद झाडे, गोविंद चोपडे, गोविंद शर्मा, दत्ता कदम, कुणाल गायकवाड यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सेलू शहरात गंठन चोरी प्रकरणी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. सेलू शहरातील कॉलेज रोडवरील लक्ष्मी मॉलसमोर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावून पसार झालेल्या 2 चोरट्यांना
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात जेरबंद केले असून त्यांच्याकडून चोरीतील सोन्याचे गंठण व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 16 मे रोजी सेलू शहरातील गणपती गल्ली येथील राहणाऱ्या स्नेहल स्वप्नील भरदम ही महिला आपल्या स्कूटीवरील खरेदीसाठी लक्ष्मी मॉल येथे गेल्या होत्या. त्यावेळी लक्ष्मी मॉलसमोर 2 अज्ञात इसम मोटरसायकलवर आले आणि त्यांच्या गळ्यातील 9 ग्राम वजनाचे अंदाजे 1.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून पसार झाले होते. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जलद गतीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने CCTV फुटेज व फिर्यादीने दिलेल्या वर्णनाच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीची ओळख पटवून ते जालना जिल्ह्यातील परतूर शहरातील पारदीवाडा येथे राहणारे खोबराजी शिवाजी काळे व त्यांचा साथीदार अर्जुन रजनी चव्हाण यांना 18 मे सोमवार रोजी ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले 9 ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल असा एकूण 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस स्टेशन सेलू यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, पोलीस अंमलदार विलास सातपुते, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, सिद्धेश्वर चाटे, रणजित आगडे, राम पौड, विष्णू चव्हाण, नामदेव डुबे, कश्यप साने, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांनी केली. नूतन शिक्षण संस्थेची विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप. सेलू शहरातील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेने गुणवत्ता विकास उपक्रमाअंतर्गत मार्च 2026च्या इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षेत 90 आणि 90% अधिक गुण घेतलेल्या संस्थेतील 70 गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दिनांक 18 मे सोमवार रोजी नूतन विद्यालयाच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थी अभिनंदन सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया होते, तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर, नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उत्तम राठोड, बाहेती बिहाणी, नूतन इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील, नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील यांची उपस्थिती होती. प्रमाणपत्र, पेन आणि पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.